पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये सागर यांच्या गोलंदाजी जर पाहायला गेलात ना तर काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षण पाहिलं, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर शॉट थर्डमॅन असतील, पॉइंट असतील, कव्हर पॉइंट असतील, मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक सागर यांच्या गोलंदाजीसाठी. ऑन स्ट्राईक आपण प्रथमेश यांना पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती अतुल असतील, रामवाडी. सागर पहिल्यांदाच विथ न्यू बॉल. सागर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसणार आहेत. पहिला बॉल सागर यांचा. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग चेस आहे, बॉल जातोय सीमारेषा पार, येथील धावा 4. पहिल्याच बॉल वरती सागर यांच्यावरती ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. 3:05 पहिला बॉल सागर पाटील यांनी डिलिव्हर केलाय, म्हणजे पुढच्या 15 मिनिटात 3:20 3 षटकं बलवली संघ आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत. पहिल्याच बॉल वरती प्रथमेशांच्या बॅट मधून आलेल्या 4 धावा. दुसरा बॉल स्लोवर पद्धतीने आता सागर यांचा कमबॅक पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल सागर यांचा रीड करत असताना थोडा वाटलं होतं, जजमेंट चुकलं काहीच प्रथमेश यांचं. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे, ऑन फील्ड डिसिजन विल फायनल. डॉट बॉल येतोय, सागर यांचा लगेच कमबॅक पाहायला मिळाला. 2 बॉल, पहिल्या बॉल वरती 4, दुसरा बॉल डॉट, पुन्हा एकदा सागर. यावेळी भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे, बॉल जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली प्रथमेशांच्या बॅट मधून. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी वारंवार करत असतात, परंतु कधी कधी आपल्या बोटाची जादू दाखवत स्लोवर पद्धतीचे नकल बॉल देखील सागर पाटील असतील, कधी लेग कट, कधी ऑफ कट, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये करत असतात. आणि अशातच जर पाहायला गेला तर मागचा बॉल ऑफ कट केलेला आपण पाहिला आणि तिथं मिळालेली एक धाव टीम रामवाडी संघासाठी. धावसंख्येत एक बदलाव, 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 5 धावा. फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव, आता लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. स्विच केला, प्रॉपर टायमिंग, बॉल जातोय सरळ गलीमधून सीमारेषा पार, येथील धावा 4. चौकार. येत्या क्षणी पहिला बॉल फेस करत असताना अतुल यांच्या बॅट मधून निघालेला हा रिव्हर्सचा फटका आपण पाहिला. 4 धावा सागर यांच्या अगेन्स्ट पुढच्या बॉल वरती पाहायला मिळाल्या. 4 बॉल झाल्यात आणि आतापर्यंत जर पाहायला मिळाला ते 9 धावा धावफलकावरती लागल्यात विदाउट लॉस टीम रामवाडी. नऊ धावा, पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदलाव. यावेळी स्लोवर बॉल हाताळताना सागर पाटील यांना आपण पाहिला. डॉट बॉल येतो, शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. एक बॉल शिल्लक, 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 2 चौकार, 1 सिंगल आणि 2 डॉट बॉल असं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये सागर पाटील यांच्या या पहिल्या षटकामध्ये राहिलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सागर पाटील भन्नाट गोलंदाजी, परंतु एका बाजूने प्रथमेश आणि अतुल रामवाडी संघासाठी. यावेळी फुल टॉस, पॅडल स्वीप करत असताना बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर, येथील धावा 4. 4 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार सागर पाटील यांच्यावर अटॅक करत असताना टीम रामवाडी संघाने आपल्या संघासाठी जमा केल्या. आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13 धावा. आज पाहायला गेला तर धावा, प्रत्येक धावा या चेस होताना आपण पाहिलात. मागच्या मॅच मध्ये तब्बल 41 धावा इझिली चेस केल्या होत्या मोठी जुई संघाने 3 षटकामध्ये टीम जिथे संघाच्या अगेन्स्ट. आणि आज जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये 13 धावा सध्याच्या घडीला टीम रामवाडी संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. इथून जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच पद्धतीने टीम रामवाडी संघ फलंदाजी करताना दिसेल. दुसरं षटक, दुसऱ्या षटकात गोलंदाज मंगेश यांचा वापर केला जातोय. मंगेश आलेत बॉलिंग मार्क वरती.
दुसऱ्या षटकात मंगेश आलेत ऑन स्ट्राईक. आपण प्रथमेश यांना आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 3 बॉल आणि 5 धावा प्रथमेश यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या. दुसऱ्या बाजूनं 3 बॉल आणि 8 धावा अतुल यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटं होती. 3 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि पहिल्या षटकासाठी पुरेपूर 5 मिनिटाचा वापर बरवली संघाने केलाय. मंगेश आले दुसऱ्या षटकात. स्लोवर पद्धतीने लेग ब्रेक पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत मंगेश. बॉलिंग लाईन वरती नियंत्रण पाहत आहे. विथ द अँगल बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न पाहिला. विथ द स्पिन बॉल मैदानाच्या बाहेर मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. याच एरियात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेग असेल आणि मिड विकेटचं क्षेत्र असेल. या क्षेत्रात जास्तीत जास्त धावा फलंदाज आपल्या संघासाठी जमा करत असतात आणि याच क्षेत्रात आपल्याला जास्तीत जास्त षटकार चौकार पाहायला मिळत असतात. ताकदवर फटके याचा पुढचा बॉल मिस्टमिंग शॉट आहे. टॉप एज झालाय. शॉटलेग क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट तंबूच्या आसराला येताना दिसेल प्रथमेश. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. सागर राईट हँडेड बॉलर होते. अँगल बनत होता बॉल मारत असताना प्रथमेश यांच्यासाठी. परंतु जशा पद्धतीने मंगेश पाटील बॉलिंगसाठी आले एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय आणि तो स्विंगचा वापर करत असताना लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना मंगेश पाटील दुसऱ्या बॉलवरती प्रथमेश यांना घरचा रस्ता दाखवतात. रमाकांत शर्मा इन ॲट नंबर 3. रमाकांत शर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. मच्छिंद्र पाटील यांच्याकडून रमाकांत शर्मा यांच्यासाठी 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रमाकांत शर्मा यांच्यासाठी मच्छिंद्र पाटील डोलवी प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. रमाकांत आलेत इन ॲट नंबर 3. 3 चौकार जरी आले लागोपाठचे तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल मंगेश. पहिलाच बॉल स्विच हिट करायचा होता परंतु संपर्क होऊ शकला नाही. परिणामी यष्टांच्या पाठी सागर पाटील आहेत. जसे गोलंदाजी होते तशा पद्धतीने वर्तन आपण पाहतोय. त्या अर्थातच सागर पाटील याचं आणि रमाकांत शर्मा यांच्यासाठी देखील तशाच पद्धतीने फील्ड सेट आता केली जाते. मिड ऑफला आता जर पाहायला गेला तर मिड ऑफला आणलं गेलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि डीप कव्हरला आता डीप पॉइंटच्या क्षेत्रात तैनात केलं जात आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतात. डीप मिडअप मध्ये केलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव कंप्लीट आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली. एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरात. 14 धावा. दुसऱ्या बाजूने अतुल 3 बॉल आणि आतापर्यंत 8 धावा अतुल यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्येत फारसा बदलाव या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि फक्त 1च धाव मंगेश यांनी खर्च केली ती रामवाडी संघासमोर. वेळेचं देखील भान असू द्या. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे. मंगेश यांच्यावरती हल्ला. बॉल जातोय लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. येथील धावा 4 धावा. लाईन लेंथ वरती बदलाव करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रॉपर टायमिंग करत बॉल सरळ लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवला गेला. अतुल यांच्या बॅट मधून आलेला आणखी एक चौकार. 4 बॉलाने आतापर्यंत जर पाहायला गेला तर 12 धावांवरती अतुल रामवाडी संघासाठी फलंदाजी करतायत. षटकातील जर पाहायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धावफलकाचा विचार करता धावफलकावरती 18 धावा सध्याच्या घडीला टीम रामवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली. स्विच हिट करायचा होता, गरज नाही आहे. या अगोदरचा फटका जर पाहायला गेला तर ऑन साइडला खेळत असताना 4 धावा पाहिल्या होत्या आणि या बॉलवरती स्विच करत असताना बॉल डॉट आलाय
हँड कोऑर्डिनेशनचा कुठेतरी अभाव पाहायला मिळाला तो अतुल यांच्या या फटक्यामध्ये आणि अखेरीस डॉट बॉल या षटकाची सांगता झाली. या षटकामध्ये एक विकेट आली, एक चौकार आला, एक सिंगल देखील आली आणि 2 डॉट बॉल देखील आले आणि अशा पद्धतीने जर पाहायला गेलात तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 18 धावा धावफलकावरती देखील लागल्या गेल्यात. या 3 षटकानंतर पाणी घेऊन जा. व्हॉलेंटियर 3 षटकानंतर पाणी घेऊन जा. आपण टाइम लावतोय. तिसरं षटक गोलंदाज चैतन्य. 3 वाजून 16 मिनिटे झालेत. 3 वाजून 16 मिनिटं झाली आहेत. येणाऱ्या 4 मिनिटात म्हणजे 3 वाजून 20 मिनिटं आपल्याला हे षटक कंप्लीट करायची टीम बोलवली. चैतन्य आले तिसऱ्या षटकात. रमाकांत शर्मा ब्रँडेड षटकार. चैतन्य यांच्यावरती हल्ला चढवत असताना पहिल्याच बॉलवरती चैतन्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय. रमाकांत शर्मांच्या बॅट मधून पहिला षटकार. लागोपाठच्या 3 बाउंड्रीसाठी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक प्रसिद्ध उद्योजक मच्छिंद्र पाटील डोलवी यांच्या माध्यमातून रमाकांत शर्मा यांच्यासाठी असेल. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आता 24च्या घरात. आता येणारे 5 बॉल शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती फटका पाहतोय रमाकांत शर्मा. शॉट ऑफ द डे. काय फटकेबाजी पाहतोय आणि आता जर पाहायला गेला तर मच्छिंद्र यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. काय फटका सजवला गेलाय. आताचा जर फटका येतोय षटकार किंवा चौकार तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मच्छिंद्र पाटील प्रसिद्ध उद्योजक डोलवी यांच्या माध्यमातून रमाकांत शर्मा यांच्यासाठी या अगोदरचा शॉट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि तदनंतरचा शॉट जर पाहायला गेला तर डीप पॉइंटला डीप स्क्वेअर लेग बनवलं. डीप पॉइंट वरून मारेला रिव्हर्स हिट मारला. चैतन्य यांच्या लागोपाठच्या 2 बॉलचा विचार करायला गेला तर दोन्ही बॉल मैदानाच्या बाहेर. रमाकांत शर्मा तिसरा बॉलला मैदानाच्या बाहेर येईल काय. तिसरा नाहीये. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. म्हणजे आता पुन्हा एकदा 1000 रुपयासाठी मच्छिंद्र पुन्हा एकदा 3 मारावे लागतील. जरी तिसरा आला नसला तरी 2 जे आले ते महत्वाचे होते रामवाडी संघासाठी. तिथे 12 धावा आल्या होत्या परंतु मागच्या 3 बॉलचा विचार करायला गेला तर 13 धावा तब्बल खर्च केल्या चैतन्य यांनी. आणि आता पुन्हा एकदा वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव आपण पाहतोय. एका बाजूने रमाकांत शर्मा, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर अतुल फलंदाजी करत आहेत. रमाकांत शर्मा जर पाहायला गेला तर 5 बॉल आणि 14, दुसऱ्या बाजूने 5 बॉल आणि 12. अतुल देखील त्याच पद्धतीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला परंतु अतुल आता कुठेतरी या बाजूने रिव्हर्स हिट करायच्या नादामध्ये कुठेतरी बॉल डॉट होत देखील होत आहेत. 6 बॉल आणि 12 धावा आतापर्यंत जर पाहायला गेला तर रामवाडी संघ 2.4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर 1 विकेट 31 धावा 31. यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल देव आहेत. कॅच पकडला जातोय आणि अखेरीस अतुल यांच्या खेळीचा अंत होताना दिसतोय. अतुल आउट होता येईल. 31 धावांवरती पडतोय तो दुसरा विकेट टीम रामवाडी संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखवला होताना दिसेल. गणेश कोहली. गणेश कोहली द बॅटर.
चैतन्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. गणेश कोहली ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक्झॅक्ट 15 मिनिटं वापरली गेली टीम बलवली संघाच्या माध्यमातून. (31) 31 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. नेक्स्ट मॅच वेश्वी आणि गावदेवी साई. वेश्वी आणि गावदेवी साई टॉस साठी यायचा आहे. शेवटचा मॅच असणार आहे ए पूल मधील. शेवटच्या षटकात वैजनाथ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. शेवटच्या षटकात वैजनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल स्ट्रेट हिट पाहतोय. सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. रमाकांत इज ऑन फायर. षटकार. ह्यूज मॅक्सिमम षटकार. अजून लागोपाठचे 2 येतात. रुपेश म्हात्रे यांच्याकडून 500 आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 1000. लागोपाठचे 3. रुपेश म्हात्रे यांच्याकडून 500, मच्छिंद्र यांच्याकडून 1000. सूचित करायचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु जर पाहायला गेलं तर इथून चूक केली. गरज नव्हती थ्रो करायची. एक धाव कंप्लीट झाली होती. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर रमाकांत शर्मा ऑन स्ट्राईक आपण पाहू शकतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. या बॉलवरती स्विचिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. पॉइंटच्या क्षेत्रात बॉल जरूर फील्ड केला, परंतु तदनंतर आल्यानंतर गरज नव्हती देवयानं बॉल फेकण्याची. परंतु अशातच एक्स्ट्राच्या मदतीनं झालेल्या या 2 धावा आपण पाहिल्या आणि धावसंख्येत 2 बदलाव. धावसंख्या तब्बल 39च्या घरात जाऊन पोहोचते टीम रामवाडी. पुढचा बॉल वैजनाथ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बॉल धावतोय. काऊ कॉर्नर आहे. बॉल उचलतात तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, परंतु रमाकांत शर्मा स्ट्राईक घेतात. रमाकांत शर्मा यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने जर पाहायला गेला तर धावा घेत असताना बॉल बॅट वरती येतोय. तर मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. व्हॉलेंटियर पाठवा. धावा. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार करायला गेला तर वैजनाथ यांच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती डबल आणि तिसऱ्या बॉलवरती देखील डबल. आणि शेवटच्या षटकाचा जर विचार करता गेला तर उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. आणि धावसंख्येचा विचार करायला गेला तर 41 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. इथून आणखी एखादा मोठा फटका आला. एक 48-50 धावा जर पाहायला गेला तर बलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना रामवाडी संघ एक बिग फाईट मॅच, मोठा टोटल मोठा बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतोय. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेला तर ए गटातील ए पूल मधील हे दोन्ही दिग्गज संघ आज जर पाहायला गेला तर ज्या पद्धतीने रामवाडी संघासाठी टीम खेळत असताना रमाकांत शर्मा फलंदाजी करतात, गोलंदाजी देखील तशाच पद्धतीची करतील. मग फलंदाजी करत असताना सागर पाटील असतील, वैजनाथ असतील, देव असतील. पुन्हा एकदा जागा बनवली लेग स्टिकच्या बाहेर, अतिरिक्त बाहेर फेकलेला हा बॉल आपण वैजनाथ यांचा आपण पाहिला. आणि धावसंख्येत जर पाहायला गेला एक्स्ट्राची 1 धाव. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड होती 1 धाव ऍड.
ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सागर पाटील आले होते. सागर पाटील यांच्या माध्यमातून झालेली चूक पुन्हा एकदा पाहतोय. आणखी 2 धावा पाहतोय. प्रत्येक बॉलवर जर पाहायला गेला तर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर 3 डबल आल्यात आणि 1 वाईड आल्या. लास्ट 2 बॉल 44 44 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना टीम रामवाडी आतापर्यंत आणखी एक सिजिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मिस टायमिंग. अरे झेल सुटलाय. इझी कॅच घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय वैजनाथ यांचा. शेवटचा बॉल 44. लास्ट बॉल शिल्लक. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट. डबलचा चान्स आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी चैतन्य थ्रो करतायत. तोपर्यंत रमाकांत शर्मा बिटवीन द विकेट जर पाहायला गेला तर क्विक रन पाहायला मिळाल्या आणि अशातच जर पाहायला गेला तर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 46 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 47 धावा येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये टीम श्रीराम बलवली या संघाला बनवायच्या आहेत. 47 धावा 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत टीम श्रीराम बलवली संघाला. चला साई आणि वेशवी टॉस साठी या. शेवटचा मॅच ए पूलचा असेल. टॉस करतोय आपण साई आणि वेशवी. तत्पूर्वी जर पाहायला गेला तर पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग एनालाइज जर करायला गेलो तर सागर पहिल्या षटकात आले होते. 13 धावा सागर यांनी खर्च केल्या होत्या. तदनंतर मंगेश दुसऱ्या षटकात आले होते. चांगलं इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. फक्त 5च धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात जर पाहायला गेला तर चैतन्य आले. चैतन्य जर पाहायला गेला तर थोडे एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाले. 13 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर पाहायला मिळाली, परंतु वैजनाथ एक्सपेन्सिव्ह आले. 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि अशातच जर पाहायला गेला तर 46 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 47 रिक्वायर्ड असणार आहेत. प्रथमेश यांच्या बॅट मधून 5 बॉल आणि 5 धावा. अतुल दुसऱ्या बाजून जर पाहायला गेला तर 7 बॉल आणि 12. दुसऱ्या बाजूनं रमाकांत नॉट आउट राहिलेत. 11 बॉल आणि 28 धावा तब्बल त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. सन्मान्य किशोर म्हात्रे खारपाले यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की श्री तारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. टीम साई टॉस साठी या. टीम साई चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. वेशवी आणि साई. गावदेवी साई आणि वेशवी. सन्मान्य किशोर म्हात्रे शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. एका बाजूनं गावदेवी साई, दुसऱ्या बाजूनं वेशवी. चला रामवाडी संघ मैदानात उतरून फिल्डिंग सेट करून घ्यायचा आहे आणि बलवडी संघ लगेच आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस झालाय. टॉस संघ वेशवी जिंकतोय. वेशवी संघाच्या बाजूने टॉस लागलाय. वेशवी निर्णय जो काय असेल तो द्यायचा आहे. गोलंदाजी घेतलाय. टीम गावदेवी साई आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकलाय वेशवी संघानं आणि फील्ड करण्याचा निर्णय घेतला. टीम साई आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे.
47 धावांचा चेस आणि मैदानामध्ये पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय श्रीराम बलवली संघाच्या माध्यमातून सागर पाटील आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी टीम श्रीराम बलवली ऑन स्ट्राइक जर पाहायला गेला तर सागर पाटील दिसतात चालू वर्षामध्ये एक अर्धशतक सागर पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळालं मागच्या काही दिवसापूर्वी आजचा सागर यांच्या समोर देखील तेवढंच मोठं आव्हान असणार आहे टार्गेट जे आहे ते भलं मोठं टार्गेट आहे कारण रामवाडी संघ देखील तेवढाच ताकदवर आहेत मग रमाकांत शर्मा यांचा चॅलेंज असणार आहे त्यांच्या समोर जे संकट आहे ते संकट टाळण्यासाठी सागर यांना संकटमोचक व्हावं लागेल सागर आले पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक डिलिव्हर करणं गरजेचं असेल रमाकांत शर्मा लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील पहिला बॉल 24 बॉल 47 3 बॉल 3 विकेट 1000 रुपये मच्छिंद्र पाटील हो 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 व्हाट बॉल इट्स अ क्लीन बॉल त्रिफला उद्ध्वस्त केला सागर पाटील याचा आणि पहिल्याच बॉल वरती सागर यांना घरचा रस्ता दाखवला 3 बॉल 3 विकेट रुपेश म्हात्रे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट पहिल्या 3 विकेट साठी पाहायला गेला तर लागोपाठच्या 3 विकेट साठी देव आलेत देव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इन माय नेट नंबर 3 देव आलेत लागोपाठच्या 3 विकेट साठी रुपेश म्हात्रे 500 मच्छिंद्र पाटील 1000 काल लागोपाठच्या 5 बॉल मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा 5 विकेट मेडन षटक हेमंत गायकर याचा पाहिला होता आपण देव यांच्यासाठी पहिला बॉल स्विंग आणि मिस आपण पाहतोय रत्नेश आणि अथर्व आपण तिथेच बसून राहा रत्नेश आणि अथर्व व्हॉलेंटियर्स आपण तिथेच बसून राहा दुसरा बॉल डॉट येत आहे टीम साई संपर्क साधायचा टीम साई आयोजकांशी संपर्क साधा साई टीम नेक्स्ट बॉल दुसरा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव एका धावेनं स्कोर कार्डला सुरुवात होत असताना श्रीराम बलवली तिसऱ्या बॉल वरती आलेली ही पहिली सिंगल पहिल्या बॉल वरती सागर दुसऱ्या बॉल वरती डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती देव यांच्या बॅट मधून आलेली पहिली सिंगल पाहतोय टीम श्रीराम बलवली संघासाठी आता पहिल्यांदा या मॅच मध्ये ऑन स्ट्राइक आपण पाहणार आहोत शुभम पाटील यांना देव आणि शुभम वैजनाथ पाटील यांचं मैदानात येणं आणखी बाकी असणार आहेत वन शॉट सरळ भिडकावून दिलाय बॉल जातोय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार परफेक्ट टायमिंग ऑफ द बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि तदनंतर बॉल सरळ 6 धावांसाठी ट्रॅव्हल केला शुभम पाटील ब्रँडेड षटकार पहिलाच बॉल फेस करत असताना रमाकांत शर्मा यांच्यावरती चढवलेला हा हल्ला पाडला 7 धावा आता पाहतोय बॉल झाले ते 4 47 धावांचं उद्दिष्ट आणखी एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॉल जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातो एक धाव कंप्लीट एका धावेने स्ट्राइक रोटेट केली आणि आता पुन्हा एकदा शेवटचा बॉल खेळण्यासाठी देव म्हात्रे देव ऑन स्ट्राइक असणार आहेत
शेवटचा बॉल शिल्लक. खोलात टाकलेला बॉल कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. शुभम यांच्या बॅटमधून 2 बॉल 7 आणि देव यांच्या बॅटमधून 3 बॉल 2 धावा. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती सागर पाटील मैदानाच्या बाहेर जाताना दिसले होते. 7 धावा शुभम, 2 धावा देव, 9 धावा झाल्यात. आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं उद्दिष्ट असताना गरज असणार आहे ती तब्बल 38 धावा. 38 धावा येणाऱ्या पुढच्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या टीम श्रीराम बलवली संघाला. देव असतील आणि शुभम असतील यांची खेळी अत्यंत महत्वाची असतील. तत्पूर्वी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरा गोलंदाज म्हणून वापरला जातोय टीम रामवाडी संघाच्या माध्यमातून प्रथमेश यांचा वापर केला जाईल. प्रथमेश आलेत दुसऱ्या षटकात. 18 बॉल 38 धावा. देव यांच्या बॅट मधून पाहतोय हा बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार शॉर्ट ऑफ दी लाईन फेकलेला हा बॉल स्वतःसाठी जागा बनवली. बॅकफुटवर गेले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर हा फुल सक्सेसफुल करत असताना देव मात्रे पाहायला मिळाली. षटकार आलाय प्रथमेश यांच्या पहिल्याच बॉल वरती. देव मात्रे आता आपल्या या इनिंगला सुरुवात करत असताना शुभम यांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये आलेला षटकार आपण पाहिला. आणि आता देव मात्रे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्र आहेत. बॉल उचलतात तोपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये बॉल कॅरी झाला. आणि अशातच जर पाहायला गेला तर स्ट्राईक देखील रोटेशन पाहायला मिळालं. शुभम ऑन स्ट्राईक असणार आहे परंतु काय मागचा फटका सजवला होता ताकदीचा आणि बॉटमॅनचा चाकरला वापर करत देव मात्रेने तो षटकार पाहायला मिळाला होता. आता समीकरण बदललं जाईल. धावसंख्येत बदल पाहतोय. 16 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. 31 धावांची आणखी गरज असणार आहे येणारे काही बॉलमध्ये. पुढचा बॉल प्रथमेश. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन द बॉल. रमाकांत शर्मा कॅच घेण्यासाठी इंटरेस्टेड होते आणि कॅच देखील कंप्लीट केला गेलाय. आणि अशातच जर पाहायला गेला तर शुभम पाटील बॅक टू द डग आउट. शुभम मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. शॉर्ट ऑफ द लाईन फेकलेला हा बॉल बॅटवरती येत असताना थोडा बॅटच्या टोवरती आला. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर रमाकांत शर्मा लॉंगॉन पासून मिडॉन पर्यंतचं अंतर धावत मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आणि हा विकेट घेतला. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैजनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये. वैजनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत वैजनाथ याच्या नावावरती आपल्या करिअर मधील मॅन ऑफ दी सिरीजच्या 2 बाईक आहेत असा वैजनाथ पाटील श्रीराम बलवली संघासाठी मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 आपण पाहतोय. तसेच देव यांच्या नावावर देखील एक बाईक आहे. येता क्षणी ऑन साइडला स्लॉग हिट करायचा होता वैजनाथ पाटील यांना. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने स्कोर कार्ड वरती बदल पाहतोय. धावसंख्या पाहतोय ती 17 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तदनंतर शुभम पाटील यांची आलेली विकेट आणि मागच्या बॉलवरती आलेली सिंगल. अशा 17 धावा सध्याच्या घडीला 1.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा देव.
वन शॉट ताकदीचा पुरेपूर वापर करत आजच्या दिवसातील लांब 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 खूप लांब असा षटकार देव म्हात्रे ब्रँडेड फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मित्रांनो काही ताकदवर फटका पाहायला मिळाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड पाहायला मिळाला आणि सरळ बॉल मैदानाच्या बाहेर डोंगरावरती पाठवला देव म्हात्रेंच्या बॅट मधून 6 धावा आणि धावसंख्येचा विचार करता 23 धावा शेवटचा बॉल शिल्लक देव म्हात्रे आता पुन्हा एकदा आपला फॉर्म दाखवत असताना आपण पाहतोय 13 बॉल आणि 24 धावांची गरज टीम श्रीराम बोलवली यावेळी ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल पाहतोय दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय 24 धावा आता गरज असणारा येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावा 12 बॉल आणि 23 धावांची गरज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलात तर पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना रमाकांत शर्मा दुसऱ्या षटकात प्रथमेश परंतु काय फटकेबाजी आज देव म्हात्रे यांची पाहतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट क्लासिकल प्लेयर आहे ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना आज सागर पाटील पहिल्याच बॉल मध्ये अपयशी राहिले अन्यथा सागर पाटील यांचे स्विचिटचे फटके बहुधा या मैदानावरती बऱ्याचशा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाले असते परंतु आज सागर पाटील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर देव म्हात्रे मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकात गोलंदाज महेश यांचा वापर केला जातोय येणारे 2 षटक शिल्लक आहे त्यांनी जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असणार आहे 2 षटक आणि 23 धावा महेश आलेत समोर आहेत देव म्हात्रे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट साइड आर्म बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय लाऊड अपील पाहायला मिळाली अपील मधील जोश तसेच पॅव्हेलियन मधून देखील लाऊड सपोर्ट आपण पाहतोय दोन्ही टीम साठी डोलवी गावचे प्रसिद्ध उद्योजक सुमितजी म्हात्रे आणि सन्मान्य चेतनजी माली डोलवी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक यांचं शुभागमन श्री दानेश चषक 2025 च्या माध्यमातून होत आहे दोन्ही मान्यवरांचे हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत आपण पाहतोय यावेळी खोला टाकलेला बॉल खोदून काढायचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये बॉल फील्ड केला जातोय 2 धावा कंप्लीट विनायक पाटील यांच्या माध्यमातून या उर्वरित 4 बॉल मध्ये वैजनाथ आणि देव यांच्या जर विकेट घेतल्या तर गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल रुपेश म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेश म्हात्रे आग्या बॉल हवेत मिस टायमिंग शॉट आहे संधी उपलब्ध झाली आहे परंतु ही कॅच होती की मॅच होती आता येणाऱ्या पुढच्या काही बॉल मध्ये समजून जाईल सिंगल धावा आली आहे देव म्हात्रे याला जीवनदार मित्रांनो आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांचकता पाहतोय परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 3 बॉल फेकले 3च धावा खर्च केल्यात आणि 3 बॉल मध्ये जर विचार करायला गेला तर 3ही बॉल खेळून काढले होते ते देव म्हात्रे यांनी आता जर पाहायला गेला तर येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे टीम श्रीराम बोलवली वैजनाथ ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा पाहतोय महेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट काय बॉलिंग होते बॉल रीड करणं कठीण होऊन जमलंय लसित मलिंगा स्टाईल ना साइड आर्म बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय आणि ही बॉलिंग रीड करत असताना देव असतील आणि आता वैजनाथ देखील कुठेतरी ही बॉलिंग रीड करत असताना स्ट्रगल होताना आपण पाहतोय काय बॉलिंग महेश यांची पुन्हा एकदा जाग केलं गेलंय वैजनाथ यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे फ्रस्ट्रेशन दिसतोय आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 19 धावांची
काय बॉलिंग पाहतोय आपण. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 1 डॉट बॉल, 1 डबल आणि 2 सिंगल्स. सॉरी, माफी असावी, माफी असावी. शेवटचा बॉल शिल्लक, माफी असावी. व्हॉट बॉलिंग, काय बॉलिंग पाहायला मिळाली. जरा गोलंदाजी जर आवडली असेल तर जरूर टाळ्या झाल्याच पाहिजे. फक्त 4 धावा खर्च केल्या. जिथे देव आणि वैजनाथ आज मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके मैदानाच्या बाहेर पाठवत आहेत, त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना मलिंगा स्टाईलने ही केलेली गोलंदाजी महेश यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 3:32 पहिला बॉल पडला होता आणि 3:46 हे 3 षटक संपलेत. म्हणजे 14 मिनिटाचा वेळ वापरला गेलाय. सहा बॉल शेवटचे शिल्लक. धावफलकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहतोय आपण 28 धावा आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय. मागच्या मॅच मध्ये देखील 6 बॉल आणि 19 धावांचं उद्दिष्ट टीम मोठी जी संघासमोर होतं आणि जिथे संघ खेळत होता, परंतु रोहित यांच्या पहिल्या 3 ते 4 बॉल मध्ये हे उद्दिष्ट कंप्लीट केलं होतं. अंकेश कामोटकर मोठे फटके मारत असताना आपण पाहिलं, परंतु आता देव म्हात्रे असतील, वैजनाथ पाटील असतील, येणारे 6 बॉल 19 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे, रोमांचक असणार आहे. तत्पूर्वी मॅचचा टॉस देखील झालाय. शेवटची मॅच आपल्या समोर हे षटक झाल्यानंतर येईल. वेशवी संघ आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील तयार राहायचं आहे. टॉस जिंकलाय वेशवी संघानं. प्रथमतः फील्ड करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय टीम गावदेवी साई या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. तत्पूर्वी शेवटचे 6 बॉल 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण आज दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. दुसऱ्या दिवसातील ए पूलची ही 3rd मॅच आपण पाहतोय, जिथं टॉस जिंकला होता बलवली संघानं. पहिल्या 4 षटकामध्ये 46 धावा पाहिल्या होत्या आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावा टीम बलवली चेस करतोय. अतुल आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल आपण पाहिला. पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल येतोय. कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. वैजनाथ ऑन स्ट्राईक आहेत. ऑफ स्ट्राईक जर पाहायला गेला तर देव म्हात्रे. आणखी एक पाहायला गेला तर आणखी एक डॉट बॉल येतोय, परंतु या बॉलवरती 22च्या मदतीनं ही एक धाव पाहतोय. 22 ची आलेली एकेरी धाव. येणारे 4 बॉल आणि 3 षटकार गरज असणार आहे श्रीराम बलवली. 4 बॉल 18. देव म्हात्रे आज जर पाहायला गेला तर देव म्हात्रे एका बाजूने खेळ करत असताना पाहतोय. 12 बॉल 18 धावा. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने फेकलेला हा बॉल धाव घेत नाहीयेत. आता 3 बॉल आणि 18 धावा. 3 बॉल मध्ये 3 षटकारच आवश्यक असणार आहेत. 3 बॉल 18. आलाय पहिला 6 धावा आपण स्कोर कार्ड वरती ऍड करतोय. येणारे 2 बॉल आणि 12 धावा. देव मात्रे जोपर्यंत असेल तोपर्यंत खऱ्या अर्थाने टीम श्रीराम बलवली हा संघ हार मानणार नाही आहेत. 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर रामवाडी संघाला देखील माहिती आहे की देव मात्रे मॅचचं काय करेल आणि आता जर पाहायला गेला तर येणारे 2 बॉल आणि 12 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा हा बॉल असणार आहे दोन्ही संघांसाठी. 2 बॉल 12 धावा. देव मात्रे की अतुल. 2-12 इक्वेशन पाहतोय.
रामवाडी की बलवली. आता मात्र याक केलं गेलंय, परंतु शेवटचा बॉल आहे. एका बॉल मध्ये कधी कधी आपण जर गोलंदाजांनी चूक केली तर 13 धावा देखील खर्च करताना पाहत असतो. एक बॉल आणि 12 धावा. फटका येतोय, परंतु फटके येत असताना कुठेतरी थोडासा उशीर झालाय आणि अखेरीस 6 धावांनी टीम श्रीराम बलवली डॉमिनेट होताना दिसतंय. टीम साई संपर्क साधा. टीम साई कॅप्टन. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मॅच रोमांचक आहे. या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर रमाकांत शर्मा यांच्या बॅट मधून धावा निघाल्या आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना पहिल्याच बॉल वरती सागर पाटीलचा अडसर देखील त्यांनी दूर केला. अशी रमाकांत शर्मा इज द प्लेयर ऑफ द मॅच. रमाकांत शर्मा प्लेयर ऑफ द मॅच. सन्मान्य सुमितजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच रमाकांत शर्मा प्लेयर ऑफ द मॅच आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती. रमाकांत शर्मा फलंदाजी करत असताना षटकार चौकारांची आतषबाजी आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती सागर पाटील याचा त्रिफला उद्ध्वस्त केला आणि सागर पाटील याचा अडसर दूर केला. आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय रमाकांत शर्मा इज द मॅन ऑफ द मॅच. आणि रमाकांत शर्मा आपली मॅन ऑफ द मॅच महेश यांना देत आहेत. टीम साई संपर्क साधायचा. टीम साई साई कॅप्टन संपर्क साधा. साई टॉस जिंकलाय विश्वी संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी साई संघ आयोजकांशी संपर्क